नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत दही भेंडी। आपण नेहमी कांद्यावर भेंडी बनवतो, सुकी भेंडी, नंतर आपण मसाला भेंडी बनवतो किंवा भरून भेंडी बनवतो। पण ही दही भेंडी तुम्हाला नक्कीच आवडेल। अतिशय चवीला भारी लागते आणि ग्रेव्ही त्याची इतकी सुंदर लागते ना का तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने ही भेंडी बनवाल। आणि बनवायला तर अगदी सोपी आहे, खूप सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी ही भेंडीची भाजी नक्की तुम्ही बनवून पहा। आणि शिवाय ही भेंडी छान तेलाच्या चपातीबरोबर किंवा अगदीच फुलक्याबरोबर सुद्धा खूप भन्नाट अशी लागते, किंवा मस्त असा पुलाव आहे आणि पुलावासोबत खायला सुद्धा ही भेंडी खूप मस्त आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे मी एक पाव किलो भेंडी घेतली आणि अशा पद्धतीने थोडीशी लांबट अशी कट करून घेतली। आता ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची। भेंडी आधी स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतली आहे, सुकवून घेतली आहे आणि नंतर त्याच्या अशा पद्धतीने कट करून घेतली आहे। आणि आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची। भेंडी जर तळून घेतली ना तर त्याची जी ग्रेव्ही आहे ही चिकट होत नाही आणि मस्त अशी ही ग्रेव्ही तयार होते। तर भेंडी आपण मस्त अशी मोठ्या गॅसवर तळून घ्यायची आहे। गॅस अजिबात बारीक करायचं नाही आहे, तर मोठ्या गॅसवर आपल्याला छान असे रंग बदलेपर्यंत भेंडी तळून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने ही सगळी भेंडी मी तळून घेते। भेंडी तळून झाली का त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा आणि एक टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। हे बघा, एक मोठा कांदा आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो आपण इथे वापरणार आहोत। नंतर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। तर ह्यापासून आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। तर इथे मी किचन किंग मसाला, धणे पावडर, थोडीशी बडीशेप पावडर, हळद, जिरं घेतलेलं आहे, मिरे पावडर घेतलेले आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे आणि एक गड्डी लसूण छान असा ठेचून घेतलेला आहे। ते इथे लसूण वापरताना भरपूर असा लसूण वापरायचा आहे। नंतर इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे। आता या दह्यापासूनच आपण एक ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। तर आपण दही छान फेटून घेतलंय, त्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे। नंतर आपण घालत आहोत इथे एक अर्धा चमचा मिरे पावडर। नंतर आपण इथे घालायचं आहे 1 चमचाभर आपण इथे आधी अर्धा चमचा आपण इथे किचन किंग मसाला घालणार आहोत आणि अर्धा चमचा नंतर घालणार आहोत। 1 चमचा बडीशेप पावडर घेतलेली आहे। नंतर 1 ते 1.5 चमचा आपण इथे धणे पावडर घेतलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे तिखट वापरायचं आहे। तर आता तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता किंवा आपल्या घरामध्ये जे तिखट अवेलेबल असेल ते तिखट वापरू शकता। आता इथे 2 चमचे कसुरी मेथी मी हातावर कुस्करून घेते आणि नंतर आपल्याला या दह्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे। हे बघा, तर मी ही छान अशी पावडर करून घेतली, याची हातावर कुस्करून घेतली आणि आता पुन्हा एकदा आपण ही दही फेटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेऊया, म्हणजे त्यामध्ये पूर्ण आपण जे मसाले घातलेले आहेत ते सगळे एकजीव झाले पाहिजे। इतकं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हा मसाला तयार झालाय। आता आपण फोडणी द्यायची आहे। तर इथे 2 ते 3 चमचे तेल मी पॅनमध्ये घेतलंय। त्यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा जिरं आणि आपण एक पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाने ही भाजीला खूप छान टेस्ट तर येतेच आणि पोटाला सुद्धा आपल्या बाधत नाही। नंतर आपण इथे घालत आहोत एक गड्डी लसूण छान ठेचून घेतलाय किंवा अगदी छान बारीक कापून घेतला तरी सुद्धा चालेल। आता आपण इथे एक छान बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांदा मस्त परतवून घ्यायचा आहे। छान गुलाबी रंगाला येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला आवडत असेल इथे तर इथे तुम्ही कढीपत्त्याची पानं सुद्धा घालू शकता। आता इथे मी कढीपत्त्याची पानं घातलेली नाही, पण जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे कढीपत्त्याची पानं घालू शकता। 1 चमचाभर बटर मी इथे घातलेलं आहे। बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता हा कांदा मस्त परतून झाला का त्यामध्ये आपण घालायचा आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। छान त्याचं म्हणजे शिजला पाहिजे कांदा, इतका छान कांदा टोमॅटो आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर अगदी 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे टोमॅटो आणि कांदा हा एकत्रित असा छान शिजेल। तर आता हा कांदा टोमॅटो चांगला परतला गेलाय। आता आपण ह्यामध्ये
आता आपला कांदा टॅमॅटो चांगला परतून झाला का जी आपण दह्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती ग्रेव्ही इथे घालून घ्यायची आहे। खूप मस्त आणि भन्नाट अशी टेस्ट या ग्रेव्हीला येते आणि खूप सुंदर ही भेंडीची भाजी तयार होते। तुम्ही नक्कीच बनवून पहा। आता आपण इथे जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती दह्याची ती ग्रेव्ही मी इथे कांदा टॅमॅटोमध्ये घालून घेते आणि दह्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त असा परतवून घ्यायचा आहे। आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। आपल्याला मोठ्या गॅसवर ही ग्रेव्ही परतवून घ्यायची नाहीये, कारण जर आपण मोठा गॅस केला तर दही फाटायची शक्यता आहे। त्यामुळे गॅस मंद करून आपल्याला मंद गॅसवर हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। अगदी तुम्ही यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटं चांगली ही ग्रेव्ही शिजवून घेतली तरी सुद्धा चालेल। तर आता मी यावर झाकण ठेवून घेते आणि 1-5 मिनिटं ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेते। आता 5 मिनिटं झालेत आणि आपण जे दही टाकलं होतं, जो ग्रेव्ही आपण टाकली होती त्याला छान तेल सुटलंय, तुम्हाला दिसतच असेल। आणि मस्त आपली ही ग्रेव्ही आता छान शिजलेली आहे। आता यामध्ये आपण जी मगाशी भेंडी तळून घेतलेली ती भेंडी सुद्धा घालून घ्यायची। तर या ग्रेव्हीसाठी भेंडी घेताना ही छान कवळी आणि लुसलुशीत अशी भेंडी घ्यायची, म्हणजे ही भेंडी मस्त चवदार अशी याची चव लागते, अगदी मस्त चवदार भाजी तयार होते। आणि ह्या भाजीबरोबर तुम्ही छान तेलाची चपाती, अगदी सुकी चपाती, कोरडी फुलका किंवा मस्त असा पराठा खूप छान लागतो। अगदी डब्याला देण्यासाठी मुलांना टिफिनला खूप सुंदर आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही ग्रेव्ही छान परतवून घेऊया। जर तुम्हाला असं वाटत असेल का ही थोडीशी घट्ट आहे तर इथे थोडंसं 2-3 चमचे पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता। आता आपण 1-2 मिनिटं परतवून घेऊ आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची। भेंडी छान मऊ होईपर्यंत शिजवायची। तर 7 मिनिटं झालेत आणि आपली भेंडी सुद्धा मस्त अशी शिजली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त आपण आता ही भेंडी सर्व करूया। आता ही भेंडी तुम्ही कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप छान आणि सुंदर अशी ही भेंडीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। आणि जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। बघा किती सुंदर आणि मस्त अशी भाजी तयार झाली आहे की नाही। जर ही भाजी तुम्ही बनवाल ना तर पुन्हा वेगळी भाजी बनवणारच नाही, अशी दही भेंडी नक्कीच नेहमीच बनवाल। चला तर मग आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।